नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज संध्याकाळी आल्यानंतर नाश्ता काय करायचा, तर रोज मला देखील प्रश्न पडलेला असतो की रोज मी संध्याकाळी आल्यावर थोडी तरी फार भूक लागतेच लागते। तर नेहमी विचार करत असते काय करायचं। तर पण आज माझ्याकडे नाश्त्याला ऑप्शन असा होता ना की आईने मला हे नारळ दिलेला आणि हा नारळ पूर्णपणे तयार झालेला नव्हता, म्हणजे शहाळा जसं असतं ना तसा होता। म्हणून मग मी तो सचिनला फोडायला सांगितला आणि मग त्यातलं पाणी म्हटलं पिऊया, म्हणजे अशी खूप जास्त असं म्हणजे पोट भरलं जाणार नाही आणि असं नाश्ता पण केल्यासारखा वाटेल, म्हणून मी ते पाणी प्याली। आणि त्याचं जे खोबरं होतं ना ते मात्र खूप जास्त असं पातळ नव्हतं, थोडंसं जाडसरच होतं। तर ते काही भाजीला किंवा चटणीला होईल पण असा मी विचार करून ते साईडलाच ठेवते। रताळी मी ना कालच घेऊन आलेली आणि त्याला ना खूप माती होती। 2 दिवस आधीच मी याच्यासाठी घेतली ना, कारण बुधवारी ना कधी कधी लक्षात राहत नाही आणि मला ना फुल मार्केटमध्ये पण जायचं असतं, त्याच्यामुळे ना घाई गडबड होते फुल मार्केट आणि मार्केटमध्ये। आणि आता 3-4 दिवस झाले संध्याकाळचा पाऊस रोजच येतोय, दिवसभर पाऊस नसतो पण संध्याकाळी 5 वाजले की पाऊस म्हणजे पूर्ण काळोख होऊन जातो आणि पाऊस भरपूर असतो। त्याच्यामुळे म्हणून मी ते रताळी ना आधीच घेऊन आलेली आणि काल थोडीशी गडबड झाली, त्याच्यामुळे मग काही मला काही आवरता पण आलं नाही। मी सकाळी जी वाळत म्हणजे रात्री जी वाळत टाकलेली ना ती तशीच बाहेर होती, आत्ता मी आल्यानंतर ती आवरून घेते। बॅग पण आज तशीच ठेवलेली, ही बॅगेतल्या 2-3 गोष्टी काढायच्या होत्या ज्याच्यामध्ये मी काही मेडिसिन्स आणलेले माझे ते मला बाहेर काढून ठेवायचे होते। आणि आज चार्जर बॅटरी पूर्ण उतरलेली, म्हणून मग म्हटलं चार्जिंग ची जी कॉर्ड आहे ती पण बाहेर काढून ठेवू। आणि आता जो लॅम्प आहे ना त्याच्यासाठी माझ्या इस्त्रीसाठी त्याला जागा जर मिळाली आहे, तर सकाळची ना म्हणजे जोपर्यंत खालच्या रॅकमध्ये या लॅम्पच्या थर्ड सेक्शनमध्ये मी काहीतरी ठेवत नाही ना तोपर्यंत त्याची जागा नाही ही इस्त्रीने घेतली, कारण सकाळी प्रेस होतोच। ज्यावेळेस माझ्याकडे केलेले असतात कपडे एकाच वेळेस आठवड्याचे ना तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा रोज मला करायचं असतो ना तेव्हा मग रोज इस्त्री काढली जाते आणि मग ती ठेवली मात्र संध्याकाळी जाते। कधीतरी सकाळचा वेळ असतो ना तेव्हा लवकर मी पहिली इस्त्री करून घेते, म्हणजे जाईपर्यंत ती थंड होते आणि मग जिथे ठेवायची असेल ना मला तिथे मी ठेवू शकते। पण कधी कधी नाही वेळ मिळाला ना की मग अशी गडबड होऊन जाते। तर हे काही कर्टन्स होते जे मला लावायचे होते, तर ते मी बाहेर काढून ठेवलेले ना, तर ते तसेच राहिले। ॲक्च्युली याच्यामधले पण थोडेसे म्हणजे जे नको आहेत ना, म्हणजे जे आता फार जुने झालेले ते मी या पिशवीमध्ये साईडला भरून ठेवलेत आणि जे आता नवीन आहेत ना तेच फक्त मी वरती ठेवले, कारण मग जुने पण तिथेच आणि नवीन पण त्यातमध्येच, तर असं खूप म्हणजे मेसी होऊन जातं, जागा पण खूप जाते। त्यात या जुन्या पडद्यांचं काय करायचं ना त्याचा पण मी विचार करते, कारण ते पण माझ्याकडे ऑलरेडी 3-4 सेट आहेत आणि ते थोडेसे असे लाईट कलरमध्येच होते माझ्याकडे पण, आणि ते काही डीमार्टमधनं मी घेतलेले होते आणि त्याची क्वालिटी पण खूप छान निघालेली आणि ते काही खराब असे झालेले नाही आहेत। फक्त एवढंच आहे की सारखे सारखे तेच जवळपास आपल्याला दिसले जातात, त्याच्यामुळे ते थोडेसे नको होतात। तर आता थोडीफार जेवणाची पण तयारी करायची आहे मला। तर जेवणाची तयारी करायच्या आधी मी काय म्हटलं कपडे ना असेच स्टँडवर होते, तर म्हटलं हा जो स्टँड आहे ना तो पहिला बाजूला करून घेते, कारण कपडे जास्त नव्हते आणि तुम्हाला जसं म्हटलं मी काल अजिबात वेळ मिळाला नव्हता, त्याच्यामुळे सकाळी पण अजिबात वेळ नाही। सकाळी माझी खूप घाई गडबड झालेली आज, त्याच्यामुळे काल आम्ही संध्याकाळी ॲक्च्युली बाहेर गेलेलो, त्याच्यामुळे मग काल यायला उशीर झाल्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि आज सकाळी त्याच्यामुळे अजून उशीर झाला। असं सगळं झाल्यामुळे आवराआवरी करायला अजिबात वेळ मिळाला नाही आणि हा जो स्टँड आहे ना तो तसाच राहिला, पण याची जागा मी इथे साईडला केलेली आहे। जे माझं छोटंसं वॉर्डरोब आहे, म्हणजे जे कपाट आहे त्याच्या बाजूला जो साईडची जी थोडीशी जागा आहे ना त्याच्यामध्ये मी हा नेहमी ठेवते। आता हा जेव्हा मी बंद करायला गेली ना तेव्हा माझ्या इथे लक्षात आलं की याच्यामध्ये मी माझा एक हातातला कडा अडकवलाय, जो मी कधीतरी म्हणजे झोपताना वगैरे असा अटकवला असेल त्याच्यामध्ये, आणि तो तसाच राहिला, माझ्या लक्षातच नाही राहिला। आता मी जेव्हा हे फोल्ड करायला गेली ना तेव्हा ते फोल्ड का नाही होत आहे, कुठे अटकतंय, ते जेव्हा बघितलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझा एक कडा त्याच्यामध्ये लटकवलेला होता। तर पण हा ना ॲक्च्युली लाईट वेटमध्ये हा मला IKEAमध्ये खूप छान मिळालेला। आय थिंक तेव्हा आम्ही काहीतरी 600ला वगैरे काहीतरी घेतलेला, 500-600 जास्तीत जास्त 700पर्यंत असेल, त्याच्यापेक्षा काही जास्त नसेल। आणि आज माझा हात ना सकाळपासून खूप जास्त दुखत होता आणि तो का दुखत होता हे मला काहीच कळत नव्हतं, पण मी आता जेव्हा आली ना आणि जेव्हा आंघोळ करायला गेली त्याच्यानंतर मला लक्षात आलं की अरे माझ्या हाताला ना इथे काहीतरी लागलंय, म्हटलं इथे काळं काळं काय दिसतंय, तर मला तेव्हा बघून कळलं
की अरे हे काहीतरी लागलं आहे. आणि हे माझ्या लक्षात आलं की परवाच्या दिवशी म्हणजे आय थिंक सॅटर्डेला मी जेव्हा ऑफिसला जात होती ना, तेव्हा एका पर्सनचा मला नाही का त्याच्या बॅगेचा खूप मोठा असा जोरात धक्का लागलेला दादर स्टेशनला. आणि त्याच्यामुळे ते झालेलं, म्हणजे रक्त थोडंसं काळकाळ झालेलं, त्याच्यामुळे ते सगळं तसं दिसत होतं. आता किचनमध्ये आल्यानंतर ना तुम्ही बघाल तर किचनमध्ये सगळं अस्ताव्यस्त आहे. म्हणजे किचनमध्ये पण इथे बघाल तर आज जी कुकरची जी वायसर असतो ना तो पण गेलेला माझं, त्याच्यामुळे ते काम माझं राहिलेलं. म्हणजे आज काही कुकरचं पण काम होणारं नव्हतं माझं, म्हणजे फक्त मी पहिली भाजी करून घेणार होती. आणि या ज्या जार आहेत ना ज्या मी चहा आणि साखरेसाठी घेतलेल्या, चहा पावडर आणि साखरेसाठी, त्याच्याबरोबर मॅचिंग मला एक जार हवी होती जी मला आयकियामध्ये मिळाली. आणि या तिन्ही याच्यावर ना वुडनचं लीड आहे, म्हणजे लाकडाचं आहे. आणि याच्यावर थोडंसं वेगळं आहे पण अगदी मॅच झाल्यात. म्हणजे मला ब्लू कलर सगळ्याला हवा होता, कारण बॉटल पण ब्लू होती, पेपर आणि सॉल्टचे पण कंटेनर ते पण ब्लू होते. आणि व्हाईट कलर, टाईल्सला पण व्हाईट कलर आणि रॅकला पण व्हाईट कलर असल्यामुळे ते अगदी खूप छान कॉम्बिनेशनमध्ये दिसत होतं. ही जी साखरेची बरणी आहे ना ती पण खाली झालेली, म्हणून ती मी रिकामी झालेली ती पण धुवून घेतली. आणि हे जे आहे ना हे आयकियामधलं घेतलेल्या जारचं झाकण आहे. तर थोडक्यात प्राईस सांगते. त्या दिवशी मी कुंभारवाड्यातनं ज्या 2 बॉटल घेतलेल्या त्याची प्राईस नव्हती तुमच्याबरोबर शेअर केली, तर त्या मी ईच 200 रुपयाला घेतलेल्या. आणि ही जी आयकियामधनं घेतलेली आहे ही 300 रुपयाला मला मिळालेली आहे. ॲक्च्युली त्याची ओरिजिनल कॉस्ट 600 रुपये म्हणजे 599ला ती बॉटल आहे, पण मला सेलमध्ये ऑफरमध्ये ती 300 रुपीजला मिळाली. त्याच्यामुळे म्हणून मी घेतली, नाही तर माझा काही विचार नव्हता ती घेण्याची. आवळ्याचा मुरांबा मी आईकडनं आणला. आईने मला जाता जाता, मी ॲक्च्युली रविवारी आईकडे गेलेली, भाऊबीजेला तर मला काही जाता आलं नव्हतं, मी रविवारी गेलेली, त्याच्यामुळे मग येताना आईने मला तो मुरांबा दिला. आणि हे मला म्हणजे दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं आहे. म्हणजे माझे एक ओळखीचे आहेत, माझे कलिकच आहेत, त्यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. आणि अगदी छोटेसे आहेत. असा पॅन छोटासा माझ्याकडे नव्हता आणि छान आहे छोटासा तिथल्या तिथे. म्हणजे जर तुम्हाला उत्तप्पा किंवा डोसा वगैरे काही करायचं असेल तर छान आहे. आणि हा एक छोटासा नॉनस्टिकचा सॉसपॅन आहे, हा पण छान आहे. ॲक्च्युली नॉनस्टिक आपण फार कमी वापरतो म्हणजे उन्हामध्ये वगैरे डेलीच्या, पण कधीतरी छोटंसं अगदी काही थोडंसं वरण वगैरे उरलेलं असेल, काही ग्रेव्ही वगैरे उरलेली असेल तर ते सॉसपॅनमध्ये वगैरे गरम करायला होऊन जाईल. किंवा एखाद्या वेळेस चहा वगैरे काही करायचा वगैरे असेल, थोडंसं पाणी वगैरे गरम करायचं असेल तरी पण त्याच्यामध्ये होईल. पण मला असं वाटत होतं ना ॲक्च्युली याचे लेबल आहेत ना खूप चिकटलेले होते, पण मला जेव्हा मी काढायला गेली ना तेव्हा कळलं अरे नाही, अजिबात चिटकलेलं नाही आहे. नाही तर मी विचार करत होती की हे पण गरम करून करायचं का. स्टीलची भांडी वगैरे तर आपण लेबल गरम करून काढतो, पण नॉनस्टिकचं असं गरम करून ते निघतं की नाही मला थोडासा डाऊट होता. पण लेबल त्याचे व्यवस्थित निघाले, त्याच्यामुळे अगदी मी टेन्शन फ्री झाली. म्हटलं अरे हां चला पटकन निघाले ते खूप एक बरं झालं. तर फ्रीजमध्ये ना मी वाल भिजत म्हणजे सोलून ठेवलेले कालच, तर ते वाल मी बाहेर काढून ठेवले कारण आज वालाची भाजी आहे. या गुरुवारी वालाची भाजी नसणार आहे, काहीतरी वेगळं करायचा विचार आहे. म्हणजे मी विचार करते मटार पनीर वगैरे असं काही तर करावं, त्याच्यामुळे वाल आज करून घेणार आहे. काल सोलून ठेवल्यामुळे आज ते पटकन काम होणार आहे. त्याच्यानंतर वरण करायचं आहे, तर माझ्याकडे कुकर नसल्यामुळे त्याच्यामुळे मी डाळ ना आता भिजत घालून ठेवणार आहे. आणि मुगाची डाळ पटकन शिजते कंपॅरेटिव्हली तुरीच्या डाळीपेक्षा, तर त्याच्यामुळे म्हणून मग मी म्हटलं चला आज थोडीशी पूर्णपणे मुगाची डाळ घेऊ आणि थोडीशी आता 1 तास मी भिजत घालेन. आणि भिजली ना की मग ती पटकन शिजली जाईल आणि मग माझ्याकडे काही कुकर नसला तरी प्रॉब्लेम नाही. हे जे 2 पॅकेट आहेत जे जेली चॉकलेटचे, हे पण दिवाळीचेच होते, तर म्हटलं चला आज ते आता ओपन करूया. आणि याच्यामध्ये आहे ते इमली आहे आणि इमली फ्लेवर खायला चटपटीत छानच लागतो सगळ्यांना. तर मी ना तो पटकन आता बघा ओपन करता करताच तुमच्याबरोबर शेअर करता करताच पटकन तोंडात टाकला. आणि हे ऑलरेडी ओपन करून अर्ध पॅकेटमध्ये संपलं आहे. आणि जे दुसरं आहे ते अजून मी ओपन केलेलं नाही, ते जामून आहे. तर मी ना ते स्टीलच्या डब्यातच स्टोअर करणार आहे. ॲक्च्युली काचेच्या बरणीत स्टोअर केलं ना ते अगदी ते डोळ्याच्या समोर दिसत जातं आणि ते पटापट तोंडात टाकले जातात. एका वेळेस कधी 4-5 तोंडात जातात ना कळत देखील नाही. आणि आता हा म्हटलं चला हा जामून फ्लेवर आपण ट्राय करूया हा कसा आहे. आणि हा पण छान आहे, पण मला जो इमली आहे ना तो फ्लेवर खूप जास्त आवडला. या काचेच्या बरण्या आहेत ना त्या पण मी वॉश केलेत, पण त्या पण आता मला भरून घ्यायच्यात. पण सर्वात आधी हे जे चॉकलेट्स आहेत ते मी ना या स्टीलच्या डब्यात भरते.
आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये राहिलं, म्हणजे जामूनचं पूर्ण पॅकेट याच्यामध्ये राहिलं आहे. फक्त जे इमलीचं होतं ना ते फक्त याच्यामध्ये राहत नाही आहे. त्याचे काही थोडेसे उरतील ते मी बाहेर काढून ठेवणार आहे. आणि वरती ना त्याच्या आतमध्ये बऱ्यापैकी झाकणाच्या आतल्या बाजूला थोडीशी जागा असल्यामुळे ना सगळे त्याच्यात राहिले. फक्त एक 7-8 जे काही राहिले ते मी आता खाण्यासाठी बाहेर ठेवणार आहे आणि बाकी सगळे याच्यातच ठेवणार आहे. कारण स्टीलच्या डब्यात असले ना की ते पटकन नजरेला पडत नाही आणि पटकन तोंडात टाकले जात नाही. तर एखाद कधीतरी वाटलं स्टीलच्या डब्यातलं ना तर 2 काढले, घेतले आणि ठेवले की काम झालं. म्हणून मग मी म्हणजे आवर्जून याच्यासाठी मात्र मी स्टीलचा डबा वापरलेला आहे. आणि कधी कधी काय होतं ना, या गोष्टी आहेत ना तशाच राहिल्या की राहून पण जातात. म्हणजे जर स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तर ते एका साईडला कुठे राहिलं तर राहून पण जातात. तसं पण माझ्या डोक्यात विचार होता, पण मी म्हटलं नाही आपण स्टीलच्याच डब्यात ठेवू, म्हणून मग ते स्टीलच्या डब्यात ठेवून घेतले. तर चला जेवण तर होतच राहील. पण ना मी काल जे मिशोवरनं प्रोडक्ट मला रिसीव्ह झालेले, जे मी तुम्हाला आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले, तर ना हे अगदी छान क्वालिटी वाईज बघाल ना तर अगदी मस्त आलेली आहे. आणि ना हे आय थिंक मला 210 रुपयाला 2 असे रिसीव्ह झालेत. आणि वजनाला पण म्हणजे असं काही लावले तर खूप जास्त वजन असं नाहीये की खेळ्यामध्ये लावले तर अटकणार नाही. तर ऍक्च्युली आम्हाला दोघांना म्हणजे माझा आणि सचिनचं याच्यामध्ये थोडंसं आर्ग्युमेंट चाललंय की कुठे लावायचं हे. तर मी त्याला म्हणते की आपण इथे लावू, तर त्याचं असं म्हणणं आहे की इथे असं समोर नको लावूस तू. तर मग मी त्याला म्हटलं की मग मी इथे लावते. तर इथे लावलं तरी पण ते खूप अगदी आतमध्ये जाईल. मग त्याचं असं म्हणणं आहे की तू असं समोर लाव, म्हणजे ते बास्केट दिसायला पण छान दिसेल आणि तुला म्हणजे अशी निर्माल्याची जी फुलं तू काढशील तिथे ती याच्यात पण तू लगेचच ठेवशील आणि ती दिसायला पण छान दिसेल. किंवा एखादं जेव्हा ताजी फुलं वगैरे असतात तेव्हा आपण ती अशी व्यवस्थित वरती असेल ना तर ती छान पण दिसतील, असं त्याचं विचार चाललाय म्हणजे असं लावायचं. तर आज हे आम्हाला काम कम्प्लीट करायचं, कारण इकडे लावूनच घ्यायचंय आज. कारण रोजची निर्माल्याची फुलं तेवढी असतात. मग वेगळी व्यवस्थित एका पेपरवर काढून घ्यावी लागतात. मग मी ती वेगवेगळी म्हणजे त्याच्यामध्ये काही अगरबत्तीच्या काड्या आहेत का तर ते मी बाजूला काढते, फुलं बाजूला काढते. आणि असं सगळं म्हणजे कधी कधी ते वेण्यांमध्ये ते असे काय बोलतात त्याला, म्हणजे चंदेरी कलरचं असतं, त्याला बरंच काहीतरी नाव आहे. तर ते वेगळं काढते, त्याच्यातला धागा वेगळा काढते, त्याच्यानंतर फुलं सगळे मी कुस्करून घेते. म्हणजे असं वेगवेगळं करते मी आणि मग मी निर्माल्य हे सोडते. मग ऍक्च्युली आम्ही जातो दादर शिवाजी पार्कलाच जातो, तिथे निर्माल्याचं मोठं एक भांड असतं. मग त्याच्यात आम्ही जे काही निर्माल्य असतो तर तिथे सोडतो आम्ही ते निर्माल्य, पाण्यामध्ये वगैरे सोडत नाही. तिथे एक व्यवस्थित कलश असतो, त्या कलशांमध्ये आम्ही हे करतो. तर त्याच्यासाठी माझा विचार चाललाय हे करायचंय. आणि अजून एक गोष्ट करायची, ती पण इकडच्या भिंतीवर करायची. तर ती पण मी आणली आहे, ती पण तुम्हाला दाखवते. हे तुम्हाला पहिलं जवळून दाखवते, तुम्ही बघा कसं वाटतं. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही नक्की ऑर्डर करा. याची लिंक मी व्हिडिओच्या खाली शेअर करेन. आणि खूप छान आहे, म्हणजे जर तुम्हाला हे ठेवायचं नसेल ना या आयडियासाठी तर तुम्हाला छोटेसे म्हणजे थोडेसे त्यांच्याकडे लसूण वगैरे काही असेल तर तुम्ही किचनमध्ये वगैरे ठेवू शकता. एखादं डेकोरेटिव्ह काही जर तुम्हाला ठेवायचं असेल, वॉलला वगैरे हँग करायचं असेल तर तरी पण तुम्ही याच्यामध्ये ठेवून ना अगदी याचा लुक खरंच खूप छान दिसेल. आणि हे कुठल्या हुकमध्ये लावायचं ना त्याच्यासाठी पण मी दाखवते. खूप मागवलंय मी मिशोवरनं, तर तो पण दाखवते. तर हा हुक आहे तो जवळून दिसणार नाही मी तुम्हाला, म्हणजे लांबून एवढा दिसणार नाही, मी तुम्हाला जवळून थोडी म्हणजे पटकन दाखवते हा हुक. तर हे बघा, जवळून याची तुम्ही क्वालिटी बघू शकता, खूप सुंदर मस्त आलेली आहे. हे बघा, हा थोडासा मोठा आहे आणि हा त्याच्या आतला आहे, हा थोडासा छोटा आहे. आणि हे पण ना व्यवस्थित मजबूत आहे असं शिवलेलं, म्हणजे ते काही असं पटकन निघणारं नाहीये. आणि व्यवस्थित आहेत, म्हणजे मला असं काही वेगवेगळं पण कधी कधी काय होतं कलर वेगवेगळे येतात, एकाचा कलर वेगळा एकाचा कलर वेगळा, तर तसे पण नाही, अगदी छान दिसतात. आता याच्यासाठी मी ना एक हुक मागवलाय की मी सचिनला बोललेली की मला त्याच्यामध्येच हे लटकवायचं आहे आणि तो मला आवडलेला. तर हा बघा, हा असा हुक आहे, हा पण खूप छान दिसतोय. तर याच्यामध्ये मला ते असं लटकवायचंय, म्हणजे दिसताना ना हे पण खूप छान दिसेल आणि हे पण खूप छान दिसेल. आणि हे ह्याचं वजन पण घेऊ शकतं, कारण हे तेवढं मजबूत आहे. ऍक्च्युली मी पहिलं हे काहीतरी म्हणजे असं मला हे बघून आवडलेलं, तर मी विचार केलेला काहीतरी किचनसाठी वगैरे असं काहीतरी होईल वगैरे. पण नंतर मी विचार केला की नाही, आपण याच्यासाठी याचा वापर करू शकतो.
तर हे पण खूप छान दिसतं. हे पण मी मिशोवरनंच मागवलेलं. हा सिंगल हुक आहे आणि हे काहीतरी आय थिंक मला 70 रुपीजला मिशोवरनं रिसीव्ह झालंय आणि हे 210ला झालंय. तर या दोघांची लिंक मी व्हिडिओ खाली देते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की जाऊन क्लिक करा आणि परचेस करू शकता. आईने रविवारी वडे केलेले, म्हणजे जे आपले कोंबडी वड्याचे जे मालवणी वडे असतात ना, भाजणीचे वडे, ते केलेले. तर त्यातलं थोडंसं पीठ माझ्यासाठी त्याने ठेवून दिलेलं, म्हणजे जे उरलेलं होतं ते मी घेऊन आलेली. तर मी काही ते केलं नव्हतं, तर म्हटलं ते पण बाहेर काढून ठेवलं फ्रीजमधनं बाहेर, म्हणजे त्याचे वडे करता येतील. म्हणजे आज चपात्यांना सुट्टी होती. तर आजचा मेनू असाच होता. वालाची उसळ होती, त्याचबरोबर वरण, डाळ होतं, भात होता आणि त्याचबरोबर वडे असं होतं. आणि आता हे खोबरं मी बघते कापून, तर म्हटलं कितपत हे जाड आहे किंवा आपल्याला किसता येईल की नाही. तर बघूया. पण हे किसता येण्यासारखं नव्हतं, अगदी मऊ होतं. म्हणजे हे फक्त आपल्याला खावंच लागणार आहे किंवा मग याची चटणी फार तर फार आपण करू शकतो. कारण हे किसणीवर जसं आपण किसतो ना, खवतो खोबरं ना, तसं अजिबात खवलं जाणार नव्हतं. म्हणून मग मी विचार स्किप केला आणि हे सगळं एक एक थोडं 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 करून आहे ना मी सगळं काढून घेऊन फ्रीजमध्ये आता स्टोअर करून ठेवेन आणि थोडीशी याची ना चटणी वाटून ठेवेन. कारण ॲट अ टाइम काय एवढं सगळं खोबरं खाल्लं जाणार नाही. ही मला फ्रेम लावायची आहे. तर ऍक्च्युली ही मी विचार करते इथे लावते, म्हणजे ती अशी ब्लॅक कलर मध्ये, तर त्याच्यामुळे ती इथे व्यवस्थित दिसेल आणि असं एक लक्ष पण जाईल. तर याच्यावर लिहिलेलं आहे की फॅमिलीचं असं एक लिहिलेलं आहे आणि मला आवडली म्हणून मी घेतली. आहे ब्लॅक कलर मध्ये. तर मी काय ऍक्च्युली ओपन पण नव्हती केली, की म्हणजे आता झाले बरेच दिवस झाले, पण सचिनला किती दिवस झाले सांगते की तू लाव लाव लाव, पण तो काही तिथे लावत नाही आणि मला ते शक्य नाहीये, मला ते जमणार पण नाही. ही ओपन पण होत नाही आय थिंक. ही जी प्लेट आहे ना आयकियामध्ये 59 रुपीजला होती, पण त्या दिवशी ऑफर्स होत्या या प्लेटवर, त्याच्यामुळे ती मला 8 रुपयाला मिळाली. म्हणून मग मी ही 8 रुपयाची प्लेट घेतली. आणि याच्या आधी माय हॅपी प्लेस ही पण मी घेतलेली, तेव्हा ती पण मला अशीच आय थिंक 9 रुपये वगैरे अशी काहीतरी मिळालेली, म्हणून मी ती घेतलेली. आणि ती अगदी किचनच्या समोर उभं राहिलं ना तर अगदी छान दिसते. आणि इथे तुम्ही बघाल ना तर हा ब्लॅक कलर अगदी छान दिसतोय. याच्यामध्ये जो मेसेज लिहिला आहे तो पण तुम्ही अगदी क्लिअर कट वाचू शकता आणि मला आवडलं. मग म्हटलं नाही हे आपण घेऊ. आणि दिसायला ब्लॅक कलर असल्यामुळे ना अगदी तो छान दिसेल. म्हणजे अगदी तुम्ही घरात ना कुठल्याही कॉर्नरला हे ठेवू शकता किंवा जर तुम्हाला नसेल लावायचं, तुम्ही असंच उभं जरी करून ठेवलं ना तरी ते अगदी छान दिसायला आहे. सो ही फ्रेम तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला जिथे लावायची आहे ना तर तिथे कशी वाटेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत कमेंट करा, कारण म्हणजे तुमची कमेंट ही ना माझ्यासाठी एक एनर्जी असते की उद्या दुसऱ्या दिवशीसाठी मी अजून एक छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायला शूट करू. आणि जेव्हा तुमच्या कमेंट्स येत असतात ना त्याच्यातनं मला पण काहीतरी नवीन नवीन गोष्टी कळत असतात, मी शिकत असते. त्याच्यासाठी छान छान अशा कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने कमेंट सेक्शन मध्ये वाट बघते. तर चला उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.